हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द आवर युट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ जसं युट्यूबचं तुम्ही टायटल बघितलं असेल आणि थंबनेलही बघितलं असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की गव्हर्नमेंट एक्झाम जे आहेत या गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन जॉब करत असताना कशा पद्धतीने करायचे. मागच्या बऱ्याच व्हिडिओजवरती ज्या कमेंट्स येत होत्या की सर जॉब करणाऱ्यांसाठी व्हिडिओ बनवा, त्यांच्यासाठी प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवा, कशा पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशन मॅनेज करायचं आहे, कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे याच्यावरती व्हिडिओ बनवा, असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. तो व्हिडिओ आज आपण बघणार आहोत. आता हे व्हेरी करू शकतं ॲज पर युअर जॉब रोल, ॲज पर युअर म्हणजे तुमचा जॉब जसा असेल त्यानुसार आणि तुमचा जॉब रोल जो आहे याच्यानुसार ते व्हेरी करेल. तुम्ही किती दिवस जॉब करता, तुम्हाला किती वेळ मिळतो, यानुसार तुम्हाला ती ऍडजस्टमेंट करायची. आपलं जे प्री अझम्पशन असणार आहे हा व्हिडिओ बनवताना, हे अझम्पशन असणार आहे की तुम्ही मंडे टू फ्रायडे जॉब करताय, सॅटरडे संडे तुमचा ऑफ आहे. हे दोन अझम्पशन आपण घेणार आहोत आणि मंडे टू फ्रायडे 10 to 6 हे तुमचे वर्किंग आवर्स असतील फॉर एक्झाम्पल. हे व्हेरी करणार आहे. काहींचा मॉर्निंग जॉब असेल, काहींचा नाईट जॉब असेल, ते तुम्हाला ऍडजस्ट करायचे की कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात. सो व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले जर सांगायचं झालं तुम्हाला, तर जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी अभ्यास करताय, तर या डायरेक्ट रिक्रुटमेंटचा अभ्यास करताना अगोदर तुम्हाला तीन प्रकारचा सिलेबस जो आहे हा सिलेबस तीन प्रकारचा बघायला मिळतो. सिलेबस तुम्हाला किती प्रकारचा बघायला मिळतो? तीन प्रकारचा बघायला मिळतो. मग सर तीन प्रकारचा सिलेबस कोणता बघायला मिळतो? तर तुम्हाला मिळणार आहे टेक्निकल, सेकंड वन येतो तुमचा नॉन टेक्निकल आणि थर्ड असणार आहे तुमचं रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड. हे ते ऍक्च्युली रिझनिंग प्लस ऍप्टिट्यूड. रिझनिंग ऍप्टिट्यूड हे तुम्ही नॉन टेक्निकल मध्येही इन्क्लूड करू शकतात. मग इथे काय येतं सर? इथे येतं जीएस जीके. जीएस जीके मध्ये तुमचं हिस्ट्री, पॉलिटी वगैरे येऊन जातं. मराठी आणि इंग्लिश हे सुद्धा काही काही एक्झामनुसार व्हेरी करतं. या तीन गोष्टींचं प्रिपरेशन तुम्हाला करायचे. सगळ्यात महत्वाची आणि गोष्ट ही आहे की प्रिपरेशन करताना तुम्ही ज्यावेळेस या तीन गोष्टी डोक्यामध्ये ठेवून प्रिपरेशन करताय त्यावेळेस कन्फ्युजन कुठे होतं की आज टेक्निकलला किती वेळ देऊ, नॉन टेक्निकलला किती वेळ देऊ आणि रिझनिंग ऍप्टिट्यूडला किती वेळ देऊ. मग एका दिवसामध्ये जर तुम्ही ह्या तिघही गोष्टी करण्याचा ट्राय जर केला तर तुमचं माइंड कन्फ्यूज होईल आणि कन्फ्युज्ड माइंडमध्ये अभ्यासापेक्षा लक्ष याच्यावरतीच असेल की एक तास टेक्निकल केलं, एक तास नॉन टेक्निकल केलं, एक तास जीएसजीके केलं. यामुळे कोणतीच गोष्ट व्यवस्थित प्रिपेअर होणार नाही. तुमचा जो लय आहे, अभ्यासाची जी लय आहे किंवा जो तुमचा फ्लो आहे हा फ्लो मेंटेन होणार नाही. त्यामुळे काय करायचंय, फ्लो मेंटेन करण्यासाठी, अभ्यासामध्ये लयबद्ध अभ्यास करण्यासाठी तुम्हाला या तिघ गोष्टींना किंवा आपण याला दोन मध्ये डिवाइड करूया, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मध्ये. काय करूया आपण? बघा मी थोडंसं इम्प्रोव्हाइज करतो. याला डिवाइड करूया टेक्निकल, ज्याच्यामध्ये तुमचे सिव्हिलचे सब्जेक्ट असतील, आणि एक असणार आहे तुमचं नॉन टेक्निकल. या नॉन टेक्निकल मध्ये जीएस जीके, ऍप्टी आणि रिझनिंग हे सगळंच घेऊन टाकूया. ठीक आहे, ह्या दोन पार्टमध्ये याला मी डिवाइड केलं. पहिली गोष्ट ही की तुमचा सिलेबस हा दोन पार्टमध्ये डिवाइड केला. दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही फ्रेशर असाल किंवा रिपीटर असाल, तुम्हाला अभ्यास करताना तीन गोष्टी कंप्लीट करायच्या आहे. सगळ्यात पहिली गोष्ट असणार आहे लेक्चर, आणि जर अभ्यास करून झालेला असेल तर त्यामध्ये येणार आहे तुमची रिव्हिजन. रिव्हिजन ही तुमच्या नोट्स मधून असू शकते. लेक्चर कोण करणार? फ्रेशर जे आहेत त्या फ्रेशरला ते लेक्चर करावे लागणार, आणि जे रिपीटर आहेत ते नोट्स मधनं रिव्हिजन करणार किंवा नोट्स मधनं तुमची रिव्हिजन करणार, आणि लेक्चर करणारे नोट्स बनवतील किंवा त्याच्या प्रिंटआउट घेतील. जॉब करणाऱ्यांसाठी माझं सजेशन राहील की लेक्चर करताना तुम्हाला नोट्स या रेडी मिळाल्या तर मोर खूप बेटर राहील. कारण रेडी नोट्सच्या तुम्ही काय घेऊ शकतात, डायरेक्टली प्रिंट्स घेऊ शकतात. नोट्स बनवण्याचा तुमचा वेळ वाचेल. तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टेक्निकलच्या सगळ्या नोट्स अवेलेबल आहे. टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. त्यानंतर मग पहिली स्टेप जी आहे अभ्यास करताना, बघा पुढच्या पेजवरती मी 3 स्टेप्स मध्ये तुमच्या स्टडीला डिव्हाइड करतो. सगळ्यात पहिले करावे लागतं लेक्चर, आणि रिपीटर असेल तर करावी लागते रिव्हिजन. सेकंड गोष्ट जी करावी लागते ती असते तुमची एमसीक्यू प्रॅक्टिस. काय करावी लागते तुम्हाला? एमसीक्यू प्रॅक्टिस. आणि तिसरी गोष्ट असणार आहे तुमची टेस्ट, टेस्ट सिरीज. या तीन गोष्टी तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये पूर्ण करायच्या आहे. मग सर आता ह्या तीन गोष्टी मॅनेज कशा करायच्या, प्लस टेक्निकल नॉन टेक्निकल कसं मॅनेज करायचं, हा बऱ्याच जणांच्या मुलांच्या मनामध्ये असलेला संभ्रम. हा संभ्रम मी दूर करतो. काय करा, तुमचा जो वीक आहे ना, या वीकला डिवाइड करा तीन पार्टमध्ये. मी डिवाइड करतो वर्किंग डेज, वर्किंग डेज जे मोस्टली असणार आहे मंडे टू फ्रायडे.
वर्किंग डेज कधी असणार आहे? मंडे टू फ्रायडे मध्ये तुमचे वर्किंग डेज असतील. सेकंड असतील हॉलिडेज. हॉलिडेज मध्ये काय येतं सर? हॉलिडेज मध्ये येतात तुमचे सॅटरडे प्लस संडे. हॉलिडेज मध्ये येतात तुमचे सॅटरडे प्लस संडे. या दोन पार्ट मध्ये तुम्हाला मी तुमचा काय डिवाइड करून दिला? वीक डिवाइड करून दिला. हे जे सॅटरडे संडे आहे याला देखील मी सेपरेट करतो बघा. मी लिहितो सॅटरडे एक स्पेशल, सॅटरडे आणि थर्ड वन लिहितो मी तुमचा संडे. हे तीन पार्ट मध्ये मी तुम्हाला स्ट्रॅटेजी डिवाइड करून दिली. आता करायचं काय? मंडे टू फ्रायडे तुम्हाला इव्हिनिंगला किंवा मॉर्निंगला तुम्हाला शक्य होईल तेव्हा, ऍज पर युअर जॉब, इव्हिनिंगला किंवा मॉर्निंगला तुम्हाला करायचे आहेत लेक्चर्स. काय करायचे आहेत? लेक्चर्स करायचे आहेत. तुम्हाला तुमच्या टॉपिकची सिलेबस कम्प्लीट करायचा आहे. ज्या कोणत्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करताय त्या एक्झामचा सिलेबस तुम्हाला मंडे टू फ्रायडे काय करायचा आहे? कम्प्लीट करायचा आहे. मंडे टू फ्रायडे हा सिलेबस तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे, दिवसातले 3-4 तास वेळ देऊ. जर तुम्ही इव्हिनिंगला करत असाल, यामध्ये दोन पार्टमध्ये मी डिव्हायडेशन करतोय सर. कोणत्या दोन पार्टमध्ये? एक असणार आहे, जर तुम्ही इव्हिनिंगला लेक्चर करत असाल तर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला सकाळी 1 आवर, इव्हिनिंगला सपोज तुम्ही 3 तास लेक्चर करताय तर दुसऱ्या दिवशी जॉबवर जाण्याच्या अगोदर 1 आवर याची रिव्हिजन झाली पाहिजे. याच्या उलटही असू शकतं. तुम्ही जर मॉर्निंगला 3 तास लेक्चर करत असाल तर इव्हिनिंगला 1 आवर त्याची रिव्हिजन झाली पाहिजे. हे चालणार आहे तुमचं मंडे टू फ्रायडे. मग मंडे टू फ्रायडे मध्ये टेक्निकल मी सांगतोय. हे कोणत्या सब्जेक्टचं चालेल? हे चालेल फक्त टेक्निकलचं. हे जे प्रिपरेशन चालेल हे चालेल फक्त तुमच्या टेक्निकलचं मंडे टू फ्रायडे. हे प्रिपरेशन करत असताना तुमचे लेक्चर वगैरे कम्प्लीट होणार आहेत टेक्निकलचे. मग सर सॅटरडेला तुमचा ऑफ असतो. या सॅटरडेला तुम्ही दिवसाला दोन पार्टमध्ये डिवाइड करा आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे नॉन टेक्निकल. कसलं प्रिपरेशन करायचंय? मी कलर वेगळा यूज करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. तुम्हाला सॅटरडेला प्रिपरेशन करायचं आहे नॉन टेक्निकलचं. नॉन टेक्निकलचं. या नॉन टेक्निकल मध्ये पण अर्धा दिवस तुम्हाला जीएस जीकेचं प्रिपरेशन करायचंय आणि अर्धा दिवस तुम्हाला रिजनिंग ऍप्टिट्यूडचं प्रिपरेशन करायचंय. रिजनिंग आणि ऍप्टिट्यूडचं प्रिपरेशन हे तुमचं चालणार आहे सॅटरडेला. बघा झालं, टेक्निकल कव्हर होतंय, नॉन टेक्निकल कव्हर होतंय. जीएस जीके तुम्हाला लेक्चर करायचे, लेक्चर करा. नोट्स यूज करायच्या असतील तर नोट्स यूज करा. बट अर्धा दिवस जीएस जीकेचं प्रिपरेशन करायचं आणि अर्धा दिवस रिजनिंग ऍप्टिट्यूडचं नोट्स मधनं प्रिपरेशन करा. लेक्चर बघा, तुम्हाला जिथून करायचं तिथून प्रिपरेशन करा आणि त्याची न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. हे झालं सॅटरडेला. मग सर संडेला काय करायचं? संडेला काय करायचंय तुम्हाला? तुम्ही मंडे टू फ्रायडे टेक्निकलचे जेवढे युनिट कम्प्लीट झाले असतील, 2 युनिट झाले असतील, 3 युनिट झाले असतील एखाद्या सब्जेक्टचे, व्हॉट एव्हर युनिट्स आर कम्प्लिटेड, संडेला मॉर्निंगला सकाळी लवकर उठायचंय 7 वाजता. 1 तास 1 आवर तुम्ही आठवडाभर जे काही शिकलात बाळा, आठवडाभर तुम्ही जे काही शिकला या 1 आवर मध्ये त्याची रिव्हिजन करायची. अगेन काय करायची? त्याची रिव्हिजन करायची आहे. तुम्ही मंडे टू फ्रायडे जेवढे युनिट शिकला त्याची 1 आवर रिव्हिजन करायची आहे आणि त्यानंतर त्या 1 आवर नंतर तुम्हाला 4 ते 5, 4 तास मी म्हणेल 4 आवर काय करायचंय? जेवढे युनिट झालेले असतील, 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट, 4 युनिट, व्हॉट एव्हर युनिट्स यू हॅव कम्प्लिटेड इन दॅट वीक, त्या आठवड्यामध्ये जेवढे युनिट कम्प्लीट केलेले असतील त्या युनिट्स वरती संडेला तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत बाळा. काय सॉल्व्ह करायचे आहेत? एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत, पीवायक्यूज. एका युनिटवरती आय विल गिव्ह यू द टार्गेट, एका युनिटवरती ऍटलिस्ट 70 to 80 एमसीक्यू सॉल्व्ह झाले पाहिजे. 2 युनिट असतील त्याप्रमाणे 140, 3 युनिट असतील त्याप्रमाणे 210. हे एमसीक्यूज तुम्हाला पीवायक्यू सॉल्व्ह करायचे आहेत संडेला. आता यामुळे काय झालं माहिती का? तुमचा वीक जो आहे हा वीक परफेक्ट प्लॅन झाला. म्हणजे मी तुम्हाला जे जे सांगितलं होतं, तुम्हाला करावे लागतात लेक्चर, तुम्हाला करावी लागते रिव्हिजन आणि तुम्हाला करावे लागतात एमसीक्यू सॉल्व्हिंग. एमसीक्यू प्रॅक्टिस, त्यामध्ये येतात पीवायक्यूज आणि थर्ड असतात तुमचे काय? तिसरी गोष्ट असते तुमची, चौथी गोष्ट टेस्ट सिरीज. आता एमसीक्यू संडेला सॉल्व्ह केले, जेव्हा तुमचा एक सब्जेक्ट कम्प्लीट होईल, जेव्हा पण तो सब्जेक्ट कम्प्लीट होईल, तो सब्जेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर त्या सब्जेक्टची रिव्हिजन करून त्याच्यावरती सब्जेक्ट वाईज टेस्ट द्यायची तुम्हाला. काय द्यायची? जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा. त्याच्या नेक्स्ट संडेला तुम्हाला त्याच्यावरती सब्जेक्ट वाईज टेस्ट द्यायची. ज्या वीकमध्ये तुमचा एक सब्जेक्ट कम्प्लीट होईल त्या वीकचा जो काही नेक्स्ट संडे असेल तेव्हा तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट द्यायची. म्हणजे बघा, इन शॉर्ट आजचा व्हिडिओ जर तुम्हाला एक्सप्लेन करायचा झाला तर मी काय काय सांगितलंय? तुम्हाला करायचे आहेत लेक्चर आणि रिपीटर असाल तर रिव्हिजन. सर केव्हा करायची ही गोष्ट? फ्रॉम मंडे टू फ्रायडे. ओके. तुम्हाला
करायचं आहे नॉन टेक, हे लेक्चर करायचे आहेत टेक्निकलचे. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे जे काही लिहिलं याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकतात. तुम्हाला करायचं आहे नॉन टेक्निकल. हे नॉन टेक्निकल करत असताना तुम्हाला ते करायचं आहे कधी, सॅटरडेला. नॉन टेक्निकल अर्धा दिवस जीएस जीके आणि अर्धा दिवस रिझनिंग ऍप्टिट्यूड. हे झालं तुमचं कशासाठी बाळांनो, हे झालं नॉन टेक्निकलसाठी. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला जी करायची आहे संडेला, हे झालं बघा मंडे टू फ्रायडे, हे झालं सॅटरडे. आणि तिसरी गोष्ट करायची तुम्हाला एमसीक्यू प्रॅक्टिस. एमसीक्यू प्रॅक्टिस कशाची? एमसीक्यू प्रॅक्टिस. जे टेक्निकल तुम्ही आठवडाभर शिकला त्याचे जेवढे युनिट्स कम्प्लीट झालेले असतील त्याची एमसीक्यू प्रॅक्टिस तुम्हाला कोणवारी करायची आहे, ती करायची आहे संडेला. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी या तुमच्या वीकमध्ये मॅनेज होतील. अभ्यास करत असताना घाई करायची नाहीये, शांतपणे अभ्यास करायचा आहे, कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. शॉर्ट टर्म टार्गेट ठेवण्यापेक्षा की एखाद्या महिन्यात प्रिपरेशन कम्प्लीट करेल आणि माझा सिलेबस कम्प्लीट संपवेल, नाही. किंवा काही जण काय टार्गेट बनवतात जॉब करताना, की मी अगोदर सगळा सिलेबस कम्प्लीट करून घेतो, सगळे लेक्चर्स बघून घेतो कारण माझ्याकडे वेळ नाहीये. बट तुम्ही जर सगळे लेक्चर्स फक्त बघणार असाल, सगळा सिलेबस फक्त लेक्चर बघून कम्प्लीट करणार असाल, तर ऍट द एंड तुम्ही ती गोष्ट ही विसरणारच आहात. ओके. सो काय करायचंय तुम्हाला, तुम्हाला अगोदर लेक्चर कम्प्लीट करायचे आहेत मंडे टू फ्रायडे, सॅटर्डेला नॉन टेक्निकल आणि संडेला एमसीक्यू प्रॅक्टिस. सगळ्या गोष्टी ह्या एक सोबत चालल्या पाहिजे. अगोदर सिलेबस संपून मग एमसीक्यू प्रॅक्टिस कधीच होत नाही. सो वन डे पासनं तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्हिंग ही स्टार्ट करायचीच आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओमध्ये तुमच्या डाऊट्स बऱ्यापैकी क्लिअर झाले असतील. खूप दिवसापासून चालू होतं की सर जॉब करणाऱ्यांसाठी व्हिडिओ बनवा. हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. सो तुम्हाला हे जे आहे टाइम टेबल हे अप्लाय करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जे जॉब करणारे विद्यार्थी आहेत, ज्यांना प्रिपरेशन करायचे, त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओवरती कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. आजसाठी एवढंच.